कारगिल विजय दिवस मराठी निबंध। शूरवीर मरण पावतात पण कधी हरत नाही। आपल्या देशाच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे दिवस आहेत, त्यापैकी 26 जुलै कारगिल विजय दिन हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे। हा दिवस म्हणजे देशाच्या शौर्याचा, धैर्याचा आणि देशभक्तीचा साक्षीदार। आपल्या सैनिकांनी कारगिल युद्धात विजय मिळवून देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला आणि जय हिंदचा नारा हिमालयात घुमवला। 1999 साली पाकिस्तानने कारगिल भागात गुपचूप घुसखोरी केली असती। शत्रू किती बलाढ्य पण भारताच्या वीरांपुढे टिकू शकत नाही हे भारतीय सेनेने जगाला दाखवून दिले। सैनिकांनी हिमाच्छादित पर्वतावर प्रचंड थंडी व अडचणीवर मात करत कारगिल भाग पुन्हा ताब्यात घेतला। या युद्धात प्राण गेले तरी चालेल पण मान झुकता कामा नये या वृत्तीने भारताने विजय मिळवला। या युद्धात कैलाश, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन अनुज नारायण, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव आणि इत्यादी अनेक शूर सैनिकांनी प्राणांची आहुती दिली। येथील मागे मोर हा विक्रम बत्रा यांचा संदेश आजही देशभक्तीचे प्रतीक बनला आहे। सिंहाचा दहाड एकदा होतो पण त्याची हिंमत शत्रूला जन्मभर चुकावी लागते। भारतीय सैनिकांनी हे सिद्ध केले। कारगिल विजय दिन हा केवळ युद्ध जिंकल्याचा दिवस नाही तर आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे। या दिवशी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होते। शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय यामध्ये देशभक्तीपर गाणी, भाषणे आणि मिरवणुका काढल्या जातात। ज्यांनी देशासाठी जीवन दिले त्यांना विसरू नका हा संदेश दिला जातो। फक्त झेंडा हाती धरून देशभक्ती होत नाही तर त्यासाठी कृतिशील व्हावे लागते। आपणही आपल्या क्षेत्रात प्रामाणिक काम करणे, देशासाठी काहीतरी चांगले करणे हेच खरे कारगिलच्या शूरवीरांप्रती आपली आदरांजली अर्पण आहे। देशभक्ती फक्त भाषणात नसावी तर कृतीतून दिसावी। शिस्त, सैनिकांची शिस्त ही आपल्यासाठी प्रेरणा आहे। एकजुटीची शक्ती हे सैनिकांनी दाखवली ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो। त्यांचा त्याग विसरू नका। काट्यावर चालणाऱ्या गुलाबाचे स्वप्न दाखवू नका। कारगिल विजय दिन आपल्याला शिकवतो की संघर्षाशिवाय यश मिळत नाही। देशासाठी बलिदान देणारे सैनिक हे आपले खरे नायक आहे। जो मरे तो शहीद, जो लढे तो वीर। कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी देशभक्तीची मशाल उंच धरली पाहिजे। भारत माता की जय, वंदे मातरम। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।